नमस्कार, जय शिवराय, जय भीम। महाराष्ट्र शासनाने गिरणी कामगारांच्या न्याय हक्काकरता 18 मे 2026 रोजी एक समिती गठीत केली आणि या समितीच्या माध्यमातून माननीय गृहनिर्माण मुख्य अपर सचिव असीम गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली आज एक बैठक पार पडली। एक आढावा बैठक घेण्यात आली की गिरणी कामगारांच्या मुंबईतील अधिकारासंदर्भात। गिरणी कामगारांचा मुंबईतील अधिकार, गिरणी कामगारांचा मुंबईतील घरांकरता संघर्ष करण्याची असलेली तयारी, एकंदरीत गिरणी कामगारांचा मुंबईतील घरासंदर्भातली जी ठाम भूमिका होती ती आज आपण या समितीसमोर मांडली। 10 मार्चला आझाद मैदानावर एक निर्णायक आंदोलन आपण उभं केलं। रात्री 11:30 वाजेपर्यंत संघर्ष केला आणि त्या पार्श्वभूमीवर 13 मार्च 2026 रोजी माननीय महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा गृहनिर्माण मंत्री एकनाथराव शिंदे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली ती बैठक पार पडली विधान भवन येथे आणि तिथे हे आदेश देण्यात आले होते सर्व की नेमकं या समितीने करायचं काय आणि त्या संदर्भातलं इतिवृत्त 6 एप्रिल 2026 रोजी प्रकाशित करण्यात आलं होतं। तर त्या इतिवृत्तातील 18 मुद्दे, 19वा मुद्दा माझ्या वंचित गिरणी कामगारांचा आणि 20वा मुद्दा हा ऑक्टोबर 1981च्या संपातील जे गिरणी कामगार त्या योजनेपासून वंचित राहत आहेत त्यांनाही सामावून घेण्यासंदर्भातला असा एकंदरीत 20 मुद्दे या बैठकीमध्ये आपण या समिती समोर ठेवले होते। एकाच वेळी सर्व मिळेल अशी निश्चितपणाने कोणी अपेक्षाही करू नये आणि ती अपेक्षा करणं चुकीचंही ठरेल, परंतु आजची बैठक पूर्णपणे सकारात्मक झालेली आहे। गिरणी कामगारांच्या न्याय हक्कासाठी जी काय आपण पावलं उचलतोय, एक एक पाऊल पुढे टाकत चाललोय। गिरणी कामगारांचं मुंबईतील घर, त्या दिशेने आपली चाललेली वाटचाल आणि एक एक पाऊल आपण प्रत्येक वेळी त्या घराच्या जवळ चाललो, ही मात्र नक्कीच सकारात्मक आणि एक गिरणी कामगारांसाठी, संघर्ष करणाऱ्या गिरणी कामगारांसाठी एक विजयाचीच गोष्ट म्हणावी लागेल। आता या बैठकीत नेमकं घडलं काय, त्या 20 मुद्द्यांवर उद्या परवामध्ये आपण निश्चितपणाने पूर्ण विश्लेषण करू की प्रत्येक मुद्द्यावर काय घडलं। परंतु मी एवढं आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून सांगेल की वारंवार तो प्रश्न विचारला जातोय, नेमकं या बैठकीत घडलं काय। ती बैठक पूर्णपणे सकारात्मक झालेली। काही गोष्टींवर निर्णय घेण्याची म्हणजे पुढच्या बैठकीमध्ये निर्णयच पाहिजे हे असीम गुप्तानी त्यांचे जे काय अधिकारी तिथे उपस्थित होते त्यांना सांगितलं। उदाहरणार्थ सेंचुरी मिलची जागा असेल, भायखळा येथील जे म्युझियम संदर्भातली ही गोष्ट आहे किंवा तो जो विषय जमिनीचा की 5 एकर जागा म्युझियमसाठी ठेवा आणि उर्वरित जागा ही गिरणी कामगारांना द्या, त्या संदर्भात निश्चितपणाने त्यावेळी असीम गुप्ता यांनी सांगितलं की मला पुढच्या बैठकीच्या अगोदर हा विषय संपलेला पाहिजे। आता बैठकीमध्ये मुद्दे कमी होत गेले पाहिजे, प्रत्येक बैठकीत किंवा पुढच्या प्रत्येक गोष्ट वेळी आपले काही गोष्टी आपण सोडवत गेलं पाहिजे। त्यामुळे 5-6 मुद्दे जे आहेत, जसं की एक म्युझियमचा मुद्दा सांगितला, सेंचुरी मिलचा मुद्दा असेल, त्यानंतर जॉईंट व्हेंचरचा मुद्दा आहे, आपली महानगरपालिकेला आपण ज्या छोटे छोटे जमिनी आहेत त्या दिलेल्या आहेत आणि त्याबद्दल एक मोठी जमीन लालबाग सारख्या ठिकाणी ती जागा आपण मागितलेली आहे, तिचाही निर्णय महिनाभरात महानगरपालिकेनं बीएमसीनं असीम गुप्तांना तो रिपोर्ट करायचा आहे की त्या जमिनीचं नेमकं झालं काय आणि ती गिरणी कामगारांना आपण कधीपर्यंत हँडओव्हर करतोय। अशा पद्धतीचे निर्णय निश्चितपणाने झालेले आहेत। पुन्हा न्यू ग्रेड आणि बॉम्बे डाईनची जी लॉटरी आहे ही 2 महिन्याच्या आतमध्ये तिची एनओसी वगैरे ज्या काय बाकी आहेत त्या काढून 2 महिन्याच्या आत ती लॉटरी काढा, असे सक्त आदेश मात्र आजच्या बैठकीमध्ये असीम गुप्ता यांनी दिलेले आहेत। एकंदरीत मुंबईतल्या घराचा जो आपण लढा लढतोय तो निश्चितपणाने आपण एक एक पाऊल पुढे चाललेलं, त्यामुळे कुठच्याही पद्धतीनं आपल्या संघर्षात नकारात्मकता येणार नाही। स्वराज्य छत्रपती शिवाजी महाराजांनी एकत्रित नाही 360 किल्ले घेतले, एक एक किल्ला घेऊन ते स्वराज्य उभं केलंय, तसं एक एक पाऊल टाकून प्रत्येक बैठकीत, प्रत्येक सभेमध्ये, प्रत्येक मोर्चामध्ये आपण काहीतरी मिळवतोय, पुढे चाललोय। 9 जुलैचा मोर्चा घेतला, 17वी अट आपण रद्द केले म्हणण्यापेक्षा सरकारच्या उरावर बसून, त्या व्यवस्थेच्या उरावर बसून करून घेतली, कारण ती अशीच झाली नाही। पुन्हा 9 नोव्हेंबरला आपल्याला मोर्चा काढावा लागला होता। त्यानंतर 10 मार्चचा जो मोर्चा झाला त्या मोर्चामध्ये आपण मुंबईतल्या घरावरची आपली ठाम भूमिका मांडली आणि आता समिती गठीत झालेली आहे। त्यामुळे जर तुम्ही सकारात्मक दृष्टिकोनातून बघाल, तुम्हाला मुंबईमध्ये
गिरणी कामगारांचं पुनर्वसन करायचंच आहे आणि त्याच्यासाठी तुम्ही सकारात्मक प्रयत्न करताय, तर निश्चितपणाने ह्या चांगल्या गोष्टी तुम्हाला दिसायलाच पाहिजेत किंवा दिसतील. आज असीम गुप्तानी ज्या मांडलेल्या भूमिका आहेत, खूप सुंदर भूमिका काही गोष्टीत होत्या. जे काही विषय आपण मांडत होतो त्याच्यात त्यांनी काही गोष्टी स्पष्टही सांगितल्या आणि त्यांनी एक गोष्ट मात्र निश्चितपणाने सांगितली, पुढच्या बैठकीमध्ये मी हे जे काही तुमचे सर्व विषय आहेत त्या संदर्भात तुम्हाला त्या गोष्टी भेटतील, आम्ही देऊ शकतो की नाही देऊ शकत हे मात्र निश्चितपणाने जी महिनाभरात किंवा 1.5 महिन्यात आपली मीटिंग होईल तिच्यात निश्चितपणाने मी भरपूरशा गोष्टी, त्यातले भरपूर मुद्दे, खूप सारे मुद्दे ते क्लिअर केलेले असतील. त्यामुळे एक सकारात्मक बैठक, प्रशासकीय व्यवस्थेची बैठक होती आधी, हे खरं तर समजून घ्या. कारण प्रशासन आणि शासन ह्या दोन्ही बैठकीत खूप फरक असतो. शासन हे आदेश देण्यासाठी असतं आणि प्रशासन त्याची अंमलबजावणी करण्यासाठी असतं. त्यामुळे त्यांनी अंमलबजावणीचे काही मुद्दे निश्चितपणाने पुढे मांडलेले आहेत आणि ते आपण जी काय आता पुढची बैठक होईल त्यावेळी निश्चितपणाने त्याच्यावर आपल्याला निर्णय घेतल्याशिवाय मात्र मागे हटणार नाही. तोपर्यंत मात्र काय करायचं, कारण आपली एक भूमिका होती, आपण परवाच्या बैठकीत ती भूमिका मांडलेली आहे की जोपर्यंत आम्हाला तुम्ही द्याच असं नाही, कारण शासनाने तुम्हाला आदेश दिलेत आणि सांगितले तपासा, होऊ शकतं की नाही, होय तर होय म्हणा, नाही तर नाही म्हणा, आमची भूमिकाच ही आहे. तुम्ही नाही म्हणा, आम्ही शासनाकडून कसं घ्यायचं ते बघू, फक्त तुम्ही अहवाल बनवून द्या. आणि त्यामुळे त्यांनी ते सांगितलेले की 2 महिन्यात आपण तो पूर्णपणे खूप साऱ्या मुद्द्यांवर निर्णय जो काय असेल म्हणजे देऊ शकतो की नाही देऊ शकतो हा आपण सांगू. आणि महत्वाची गोष्ट, वंचित लोकांचा प्रश्न ज्यावेळी तिथे निघाला आणि 1981च्या संपातील, ऑक्टोबर 1981च्या संपातील गिरणी कामगारांचा, त्यावेळी त्यांनी मात्र एक स्पष्टपणे आणि प्रामाणिकपणे सांगितलं की हा अंमलबजावणीचा विषय नाही. जोपर्यंत शासन तसे आदेश देत नाही, मंत्री तसे आदेश देत नाहीत, DCM साहेब तो जोपर्यंत आदेश देत नाहीत तोपर्यंत त्याची मी अंमलबजावणी कशी करणार. त्यामुळे तुम्ही त्यांच्याकडून तो आदेश मिळवण्याचा प्रयत्न करा, आपण त्याचं अंमलबजावणी करू. त्यामुळे आज एक गोष्ट माझ्या वंचित गिरणी कामगारांसाठी स्पष्ट झालेली आहे की आता शासनाने सांगितलेलं आहे, प्रशासनानं शासनाला सांगितलेलं आहे की ते काम तुमचं आहे. त्यामुळे आपण जी आता बैठक घेऊ पुढची, माननीय एकनाथराव शिंदे साहेबांसोबत असेल किंवा अन्य जे मंत्री असतील यांच्यासोबत, संबंधित मंत्र्यांसोबत, तर हा विषय निश्चितपणाने तिथे ठेवू की आता प्रशासनानं जबाबदारी सांगितलेलं आहे की तुमची आहे, तुम्ही निर्णय घ्या, ते अंमलबजावणी करायला तयार आहेत. त्यामुळे तोही विषय तिथे व्यवस्थितपणे मांडला गेलेला आहे. मी प्रशासकीय बैठक होती हे आधी मी वारंवार का सांगतोय, तर प्रशासन हे अंमलबजावणीचं बांधील आहे. निर्णय घेण्याचे अधिकार प्रशासनाकडे कितपत असतात हे आपणही समजून घेतलं पाहिजे. आणि त्यामुळे एकंदरीत जर बघितलं तर ही बैठक खूप सुंदर झालेली आहे. सकारात्मक विचार करण्यासाठी आंदोलक म्हणून मी तर माझ्या सोबत, माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येक गिरणी कामगार आणि वारसाला सांगेन, ही बैठक आपल्यासाठी खूप सकारात्मक होती. आंदोलक म्हणून एक पाहत असताना, एक पाऊल आपण पुढे जात असताना खूप आनंद झालेला आहे की आज सरकारला त्या गोष्टीवर बोलायला लागते. कुठेच गिरणी कामगारांचा विचार केला जात नव्हता. सरकारची काही महिन्यापूर्वीची, काही वर्षापूर्वीची, म्हणजे 1.5 वर्षापूर्वीची भूमिका सरकारला कुठेही मनात भीती नव्हती. शेलू वांगणीसारखा विषय पुढे आणताना राजरोसपणे त्यांनी तो विषय पुढे आणला होता आणि तोही जबरदस्ती करून. परंतु आज सरकारला तो विषय बाजूला ठेवून मुंबईच्या घरांवर बोलायला लागतंय, विचार करावा लागतोय. आज 2 महिन्यात न्यू ग्रेड, बॉम्बे डाईनची लॉटरी काढू म्हणावं लागतंय आणि तशा आदेशही त्यांनी दिलेले आहेत. अनेक सारे विषय मी बोललो नाही, आज प्रत्येक विषयावर आपण पूर्ण सविस्तर बोलू. परंतु सध्या तुर्तास मात्र एक गोष्ट मात्र माझ्या तमाम गिरणी कामगारांनी, वारसा बांधवांनी लक्षात ठेवावी, ही बैठक पूर्णपणे सकारात्मक झालेली आहे. आता बैठकीला गेलं आणि येतानाच काय आपण घर घेऊन येऊ असं होणार नाही. त्यामुळे ते मिळवण्यासाठी ज्या काय प्रक्रिया आहेत, जी काय आपण पायरी आहेत, एक एक पाऊल पुढे टाकतोय आणि निश्चितपणानं तुम्ही असाच विश्वास कायम ठेवा. तुम्हाला मुंबईतलं घर मिळवून देण्याचा जो शब्द आपण दिलेला आहे तो निश्चितपणानं तुमच्याच ताकदीनं, तुमच्याच संघर्षातून आपण एक दिवस मिळवल्याशिवाय राहणार नाही, एवढं मात्र निश्चित. जय हिंद, जय महाराष्ट्र.